नमस्कार, मी निलेश मुंडेकर. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना दसऱ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी एकमेकांना सोनं द्यायचं आहे आज आपल्याला. तर त्यानिमित्त आज आपण लालबागला जात आहोत आणि काही असं गेम पण खेळायचे आहेत लालबागला जाऊन त्यांच्याबरोबर. आणि खूप मजा येणार आहे, खूप धमाल मस्ती होणार आहे तिकडे लालबागला. तर चला तर आपण जाऊया आता लालबागला. तर आता आपण आहोत घरात पप्पांकडे आणि आता आपण त्यांना विचारणार आहोत आपल्या देवीचे काही प्रश्न. ते पण आपण रॅपिड फायर करणार आहोत. हा गेम आपला रॅपिड फायरचा आहे. तर आपण त्यांना लगेच प्रश्न विचारूया, जास्त वेळ न घालवता. तर चला, तर पहिलं पप्पा मला हे सांगा की गरबा जास्त कुठे खेळला जातो? गुजरातमध्ये खेळला जातो. आणि माझा आता दुसरा प्रश्न आहे की आपल्या इथे एकूण शक्तिपीठे किती आहेत? 3.5. हे उत्तर तुमचं चुकलेलं आहे. कसं काय? एकूण शक्तिपीठे आहेत 51. तर ते 3.5 पीठं ती वेगळी आहेत, ते देवस्थानाची वेगळी आहेत. नाही, ती 3.5 पीठ शक्तिपीठ आहेत. 51 काय माहिती नाही. आता आपल्या गुगलवर जर आपण सर्च केलं तर ते 51 दाखवतात. असं. आणि आता माझा तिसरा प्रश्न आहे, आपल्या सरस्वती देवी आहे, तिच्या हातामध्ये काय आहे? काय दाखवलं जातं? तिच्या हातामध्ये वीणा आहे, कमळ आहे, त्रिशूळ आहे, असे अनेक आयुध आहेत. ओके. तर आपल्या देवीचे किती रूप आहेत? रूप? हां, अनेक रूप आहेत. तसं मला किती, म्हणजे एकूण किती? 1, 2 असं मला ते सांगा. 8 रूप आहेत. 8 नाही, तुम्हाला येतं नाही. तर आपल्याला एकूण रूप आहेत 9. तर ते तुम्हालाही माहिती असतील. तर हो, नवरात्रीतले 9 रूप आहेत. ते वेगवेगळी देवींची नावं आहेत. तर आता आपण आहोत भालेश धामणकरच्या घरी. आणि ही आहे दिशा धामणकर आणि हा भालेश धामणकर. आणि आता आपण ह्यांना विचारायचे प्रश्न रॅपिड फायर आता आपण ह्यांच्यावर खेळायचं आहे. तर आपण चालू करूया, जास्त वेळ न घालवता. पहिलं मला सांग, नवरात्री कोणत्या मराठी महिन्यात खेळली जाते? मराठी महिना मला सांगा कोणता. कॅलेंडर बघायचं नाही आहे, कॅलेंडर बघून उत्तर देत आहे. सांगा मराठी महिना. तुम्ही घर बसवता की नाही? हां हां, चला, आपलं हे पहिलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे की मुंबईची कुलस्वामिनी कोणती आहे? मुंबईदेवी. हे दुसरं उत्तर पण बरोबर आहे. तिसरा प्रश्न आपण त्यांना विचारूया की नवरात्रीमधील पहिल्या देवीचं रूप कोणतं? सप्तशृंगी. तिसरा चुकलेला आहे उत्तर. आता आपण चौथा आपण प्रश्न विचारूया, सोप्पा आणि बघूया त्यांना येतं का. गरबा कोणत्या ठिकाणी खेळला जातो? हे बरोबर उत्तर आहे ना याच्याकडे, कारण की हा नेहमी खेळला जातो. चालेल, तर आता आपण दुसरीकडे जाऊया. हां, चालेल. तर आता आपल्याबरोबर आहेत प्रज्ञेश घरत आणि प्रज्ञा घरत. प्रज्ञाच ना? हां, तर आता आपण त्यांना विचारूया आपण देवीचे काही प्रश्न. तर नवरात्रीमधील पहिल्या देवीचे रूप कोणते असते? सांग प्रज्ञेश दादा, लवकर. जास्त वेळ ना आपल्याकडे, फक्त 5 ते 10 सेकंद. नाही, चुकलं. शैलपुत्री. चला, आता दुसरा प्रश्न आहे आपला, मुंबईची कुलस्वामिनी कोणती? मुंबादेवी. हे उत्तर आपल्याला बरोबर आलेलं आहे.
आणि तिसरा प्रश्न आहे परत आपण ह्यांना विचारूया, तोही सोपंच आहे. गरबा कोणत्या ठिकाणी जास्त खेळला जातो? गुजरातमध्ये. ओके, आपला तिसरा प्रश्न पण बरोबर आला आहे. आता चौथा आणि शेवटचा प्रश्न विचारूया आपण. नवरात्री कोणत्या मराठी महिन्यात खेळली जाते? मराठी महिना पाहिजे मला. अश्विन महिना. आपल्याला हे पण उत्तर बरोबर आलेलं आहे. तर ह्यांचा आपल्याला रॅपिड फायर आपला चांगला झालेला आहे. तर आता आपण जाऊया दुसऱ्या घरामध्ये, तिकडचं आपण. मित्रांनो, आता आपण आलो आहोत दुर्गे कंपनीकडे आणि आपण आता ह्यांना दोघांना प्रश्न विचारणार आहे. हा आहे पिंटू आणि ही आहे स्वाती. आणि आपण यांना आता रॅपिड फायर यांचा घ्यायचा आहे. तर आपण पहिला प्रश्न यांना विचारायचा आहे की आपल्या देवीचे किती रूप आहेत? 9. आपलं पहिलंच उत्तर मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वाती आपल्याला सर्व उत्तरं बरोबर देणार आणि तिचं पहिलंच उत्तर बरोबर आलेलं आहे. आणि आता दुसरा प्रश्न आपला आहे की आपल्या देवी सरस्वतीच्या हातामध्ये काय असतं? हां, ओके. आपला दुसरा पण प्रश्न एकदम बरोबर आलेला आहे. आता हा थोडासा आपण टफ घेऊया की ह्यांना येतं का बघूया. आपल्या देवीचे एकूण सांगते मी, एकूण किती शक्तिपीठं असतात आहेत? तेवढेच 6. नाही, चुकलं. एकूण शक्तिपीठं आहेत 51. आणि आता आपला शेवटचा प्रश्न आपण यांना विचारूया की मुंबईची कुलस्वामिनी कोणती? मुंबादेवी. ओके, तिन्ही उत्तरं बरोबर आहे, एक फक्त उत्तर चुकलं आहे. तर ठीक आहे, काही हरकत नाही. आता आपण दुसऱ्या आपल्या मित्राच्या घरी जाऊ आणि त्याचा रॅपिड फायर बघूया. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत चव्हाणांच्या घरी. हा माझा खास मित्र संतोष चव्हाण आणि ह्या वहिनी. तर आता आपला पहिला प्रश्न आहे, नवरात्री कोणत्या मराठी महिन्यात येतो? अश्विन. तर पहिलंच उत्तर त्यांनी बरोबर दिलं आहे आणि ते मागासपासून सांगत होते की मला काही प्रश्न येत नाही. तर आपण त्यांना तर विचारलं उत्तर आलं आहे. तर आता आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारायचा आहे की देवीचे किती शक्तिपीठ आहेत एकूण? 8 शक्तिपीठ. 8? 9 शक्तिपीठ. नाही, हे चुकीचं उत्तर आहे. 3.5. तर शक्तिपीठं एकूण 51 आहेत. आपण जर गुगल सर्च केलं तर तुम्हालाही त्याच्यावर उत्तर मिळेल की 51 येतात. आपला आता तिसरा प्रश्न आहे की आपली देवी सरस्वती आहे, तिच्या हातामध्ये काय असतं? वीणा. हां, हे तिसरं उत्तर आहे. आता तुम्ही तिन्ही उत्तरं दिली आहेत. आता मला संतोषला विचारायचं आहे चौथा प्रश्न. तर मुंबईची कुलस्वामिनी कोणती? मुंबईची महालक्ष्मी. हे उत्तर सुद्धा चुकलेलं आहे ह्याच्याकडनं. आणि मुंबईची कुलस्वामिनी आहे मुंबादेवी. तर ह्यांचे आपले आता 4 प्रश्न झालेले आहेत. तर आपण जाऊया आता दुसऱ्या फॅमिलीकडे. तर आता आपण आलो आहोत धामणकरांच्या घरी. आपले आई बाबा आहेत, तर त्यांना आता आपण विचारूया की नवरात्रीबद्दल काही असे प्रश्न. तर त्यांना आपण पहिला प्रश्न विचारूया, आपली देवी सरस्वतीच्या हातामध्ये काय आहे? वीणा. ओके, हे पहिलं उत्तर त्यांचं बरोबर आलेलं आहे. आणि मला तुम्ही सांगा, देवीचे किती शक्तिपीठे आहेत? 51. हां, हे आपल्याला दुसरं उत्तर पण त्यांच्याकडनं बरोबर आलेलं आहे. आणि मला तिसरं सांगा, देवीचे एकूण किती रूप आहेत? ओके. आणि आपला चौथा आणि शेवटचा प्रश्न आहे, रावणाचा वध कोणी केला? रावण. तर हे 4ही प्रश्न यांनी बरोबर उत्तरं दिलेले आहेत. तर आता ह्यांनी आपण जेवढे रॅपिड फायर केले त्याच्यापैकी ह्यांनी 4हीचे 4ही प्रश्न उत्तरं बरोबर दिले आहेत. तर खूप छान. आणि आपण यांना देणार आहोत सोनं देणार आहे, आपट्याची पानं. तर मित्रांनो, आता आपल्याबरोबर आहेत येंद्रे फॅमिली. आता त्यांना आपण विचारायचे प्रश्न. तर मला पहिलं सांगा, नवरात्रीमधील पहिल्या देवीचं रूप कोणतं आहे? शैलपुत्री. मोठ्याने सांगा, आपल्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे की ते कोणतं आहे. शैलपुत्री.
कारण की ह्यांनीच एक उत्तर, हे पहिलंच उत्तर त्यांनी बरोबर दिलं आहे, बाकीच्यांना कोणालाच आलेलं नाही आहे. त्यामुळे मी यांना सांगितलं की जरा मोठ्याने सांगा. तर आपला दुसरा प्रश्न असा आहे की देवी सरस्वतीच्या हातामध्ये काय असतं? हे बहुतेक जणांना वीणा. माहिती नाही. विना. ओके, तर हेही त्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. आता आपला तिसरा प्रश्न आहे, मुंबईची कुलस्वामिनी कोणती आहे? कारण की हे यांनी भरपूर जणांनी चुकवलेलं आहे. मुंबादेवी. ओके, हे तिसरंही उत्तर यांनी बरोबर दिलेलं आहे. आणि आता मी यांना शेवटचा प्रश्न विचारतो आहे आणि हा थोडासा टफ असणार आहे. आणि ते म्हणजे नवरात्री कोणत्या मराठी महिन्यात येतो? अश्विन. अरे हे पण त्यांनी बरोबर उत्तर दिलं आहे. तर त्यांनी 4च्या 4 प्रश्न उत्तर बरोबर दिल्यात, कारण की बाकीच्या कोणीच दिले नाहीत. तर आपण यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे आणि आपण यांना गिफ्ट असं देणार आहे, सोन्याचं आपट्याचं पान. चालेल, चालेल. सर्व प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.